श्री स्वामी समर्थ. सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की श्री स्वामी समर्थ असं म्हणून मी आज सुरुवात का केली. तर आजचा हा जो काही व्लॉग आहे ना तो ट्रॅव्हल व्लॉग आहे. आम्ही अक्कलकोट, तुळजापूर ह्या 2 ठिकाणी गेलो होतो. तर त्या 2 ठिकाणी जाताना जे काही थोडंफार शूट केलं त्याचा एक छोटासा लॉंग व्हिडिओ करूया अशी इच्छा झाली. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून जी काही कन्सिस्टन्सी माझी ब्रेक होती आहे, जे काही सातत्य मिळत नाही आहे मला, तर ते माझ्यामध्ये येऊ द्या अशी एकच प्रार्थना करायची मला. आणि त्याच्यासाठी लाँग व्हिडिओ करणं गरजेचं असं वाटलं. म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ टाकते आहे, पण शॉर्ट्स व्हिडिओमुळे मला जे काही फायदे मिळायचे ते काही मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की लाँग व्हिडिओ पण आपण तेवढ्याच ताकदीनं तेवढाच प्रयत्न करून टाकत राहूया. तर त्या दिवशी रात्री पहिल्यांदा मी तुळजापूरला गेलो. वाटेमध्ये हे छान हॉटेल लागलं होतं, तिथे जेवायला थांबलो होतो. जेवण जरा स्पायसी दिलं होतं, खूपच आपल्यापेक्षा जरा स्पायसी वाटलं, पण ठीक आहे, आता प्रवासात असल्यावर थोडंफार जेवणाचं इकडे तिकडे होणारच. त्याच्यानंतर रात्री छान प्रवास केला. त्याच्यानंतर रूममध्ये जाऊन झोप काढली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुळजापूरला पहिल्यांदा दर्शनासाठी गेलो. तुळजाभवानी मातेच्या देवळामध्ये ही एवढी सगळी गर्दी 7 वाजता बघून मला जरा आश्चर्यच वाटलं की किती लवकर इथे लोक उठून दर्शनासाठी आलेत. कारण साधारण 6:30 पावणे 7 झाले होते आणि ही एवढी गर्दी तिथे होती. छान असा गजरा विणलेला दिसला आणि असं मन प्रसन्न झालं, त्यामुळे तो गजरा घ्यायचीच इच्छा झाली. बरं, आम्ही त्यावेळेला घेतला होता 300 रुपयेचा पास दर्शनासाठीचा. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं की दर्शन घेऊन झाल्यानंतर कळलं की 8 दिवस आधी जर तुम्ही आधार कार्ड वगैरे पाठवलं तर दर्शन तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतं. कारण यावेळी दर्शनाच्या वेळी असं झालं की तिथे जे काही कॉन्स्टेबल असतात किंवा जे काही होमगार्ड्स असतात त्यांनी ना दर्शन नीट करूच दिलं नाही आम्हाला. म्हणजे मूर्ती बघेपर्यंत चला चला जावा जावा असं झालं. म्हणजे एवढे पैसे खर्च करून जायचं आणि तिथे जाऊन अशी जावा 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 पुढे वा पुढे वा पुढे वा अशी तिथे म्हणजे जर करत असतील तर काय उपयोग आहे ना. त्यापेक्षा फोटोमध्ये दर्शन घेतलेलं बरं असा विचार क्षणासाठी आला. पण ते जे काही तुळजाभवानी मातेचं दर्शन आहे, तिथे गेल्यानंतरचं दर्शन आहे, ते खरंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे एक प्रसन्नता मिळते. मला यावेळेला मिळालं नाही, पण पुढच्या वेळी जेव्हा कधी जाईन मी त्यावेळेला व्यवस्थित दर्शन घेऊन येईन. तिथे छान छान असे फोटो काढले. तुम्हाला या दर्शनाच्या बाबतीमध्ये असा कधी अनुभव आला आहे का? आणि तुम्ही जर का तुळजाभवानी मातेला म्हणजे तुळजापूरला जात असाल तर वेगळी काही सिस्टीम म्हणजे फॉलो करता का, किंवा काही तिकीट्स वगैरे बुक करता का आधी, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे पुढच्या वेळी जाताना आम्ही नक्कीच त्याचा आधार घेऊन जाऊ. तुळजापूरचं देवीचं दर्शन तर झालं, पण आता वेध लागले होते ते खरं तर अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचे. तुळजापूरला इथे कुंकुवाचा प्रसाद कपाळावर लावून घेतला होता, अंगारा लावून घेतला होता. आणि अक्कलकोटला आल्यावर तिथे भस्माचं जे काही अंगारा आहे तो सुद्धा लावला. ते दर्शनासाठी रांग होती, पण रांगेतनं लगेच जाता आलं. पहिल्यांदा दर्शन इथे समाधीस्थानाचं घेतलं, बाकी छान दर्शन झालं. चोळप्पा महाराजांच्या घरात वगैरे जाऊन तिथे दर्शन घेतलं आणि मग वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो. ही गर्दी बघताय ना तुम्ही, गर्दी कुठून कुठून लोक आली होती आपण काही सांगू शकत नाही. पण या वेळेला मात्र मला अनुभव असा आला की मी मागणं पुढे गेले दर्शन घेण्यासाठी. म्हणजे आपण काय करतो, दर्शन मिळावं म्हणून पुढेच आधी उभं राहतो, पण मी जरा मागेच उभी राहिले होते आणि मग मागणं पुढे पुढे जाऊन मला जे काही दर्शन घ्यायचं होतं स्वामी समर्थांचं ते मला दर्शन व्यवस्थित मिळालं. आणि ही मोठी गाडी बघितल्यापासून ना वीराला तर त्या गाडीत बसायचंच होतं. त्यामुळे ती सारखी बाबा या गाडीत बसायचं, वीरा सारखी सांगत होती. आम्ही तिला 2 मिनिटासाठी तिथे बसवलं. तिचा छानसा व्हिडिओ घेतला, फोटो काढला. महाप्रसादाला जायची इच्छा होती खरं तर, पण गर्दी बघून नाही गेलो आणि आम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा केलं नव्हतं. पुढच्या वेळी जाऊ तेव्हा महाप्रसादासाठीचं ऑनलाईन बुकिंग नक्की करून जाऊ असं मनाशी ठरवलेलं आहे. म्हणतात ना, स्वामींनी बोलवल्याशिवाय दर्शनाचा योग येत नाही, ते खरंच आहे. कारण तिथे जाताना सुद्धा विक्रांतला एक अर्जंट काम आलं, ते काम करून मगच आम्ही पुढे जायला निघालो. अक्कलकोटमधनं नंतर निघालो होतो सिद्धरामेश्वर स्वामींच्या या मठामध्ये. छान प्रसन्न असं वातावरण झालं होतं त्यावेळी. पाण्यामध्ये हे बाजूला सगळं असं पाणी, त्याच्यात कारंजे आणि मग ते देऊळ, तो मठ, असं सगळं वातावरण होतं तिथे. त्यामुळे एक प्रकारची प्रसन्नता होती. अक्कलकोटपासून सोलापूरपर्यंत येईपर्यंत जरासा जो काही कंटाळा आला होता, जी काही झोप आली होती, ती या ठिकाणी उतरल्यानंतर निघूनच गेली. कारण एवढं हे वातावरण प्रसन्न होतं. छान असं दर्शन घेतलं तिथे सुद्धा. आणि जरासं ऊन लागत होतं, आपल्याकडे पाऊस पडत होता तिथे. त्यावेळेला अजिबात पावसाचा एक थेंबसुद्धा नव्हता. इतकं सुकं सुकं आणि कोरडं कोरडं सगळं इथे होतं. तर छान असं दर्शन घेतलं इथे. आणि प्रत्येक ठिकाणीचं वेगवेगळ्या पद्धतीचं बांधकाम, तिथले लाईट्सची रचना जी काही आहे ती बघत होतो. तिथेच ना एक छोटीशी खारुताईसुद्धा होती. ती खारुताई बघून वीरा प्रचंड खुश झाली होती, कारण ती खाऊ खात होती. तर इथे मस्तपैकी त्याचं पण शूट घेतलं. आणि हा जो काही झुंबर आहे ना देवळातला, तो बघून मंदिरातला खरंच मस्त वाटत होता. असं की नाही, छान
रॉयल लुक येतं ना तसं वाटत होतं. कारंजे तर तुम्ही बघाच केवढे सारे कारंजे तिथे लावले होते. बोटिंगसुद्धा होतं पण आम्ही बोटिंग वगैरे काही केलं नाही. वारा प्रचंड सुटला होता तिथे आणि मोकळी जागा मिळाली होती. बऱ्याच वेळानंतर वीरा मांडीवरून खाली उतरली होती, त्यामुळे तिला मजा वाटत होती. ती उड्या मारत होती त्या फरशींवरून 1 2 3 4 5 6 7 8 असं म्हणून तिचं चालणं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. सोलापूरमधून कोल्हापूरकडे यायला प्रवास सुरू केला होता. त्यामुळे वाटेत जास्ती काही शूट नाही घेतलं. जेवढं शूट घेतलं त्याचा एक मोठा व्हिडिओ, हा छोटासा एक 6 मिनटाचा व्हिडिओ जो काही आहे तो घेतला मी. मला ना इथून पुढे यूट्यूबवरचं जे काही माझं जो काही वॉच टाईम कमी होतो आहे तो मला वाढवायचा आहे आणि सबस्क्रायबर्स पण कसे वाढतील, कसं माझी कन्सिस्टन्सी राहील याकडे मला लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूनच मी या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने म्हणा की किंवा त्यांच्या दर्शनापासून सुरुवात करावी असं वाटत होतं. आता बघू माझं कन्सिस्टन्सी किती राहते ते. शक्यतो लवकरात लवकर वेगवेगळ्या पद्धतीचे व्लॉग्स तुमच्यासमोर येतील याची मी काळजी घेईन. आणि तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण सांगलीच्या जवळ आलो ना आम्ही, तसा पाऊस असा धो धो पडायला लागला. तो डायरेक्ट आजऱ्यात येईपर्यंत होता. बरं, तुम्हाला व्लॉग आवडला का ते सांगा. नवनवीन डेली व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा.